महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होत्या। खरं तर बऱ्याच लोकांना महाराणी येसूबाई यांच्याबद्दल अधिक काही माहिती नाही, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 30 वर्ष मुघलांच्या कैदेत काढले। महाराणी येसूबाई या इतिहासाच्या पानावरील एक कर्तृत्ववान महिला होत्या। त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला 30 वर्ष मुघलांच्या कैदेत ठेवलं होतं। त्यांच्या संघर्षाबद्दल आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत। महाराणी येसूबाई साहेब यांनी 1680 ते 1730 या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्त्वाचे योगदान दिले आहे। पिराजीराव शिर्के यांच्या घराण्यात त्या जन्मल्या होत्या। अंदाजे इसवी सन 1661 ते 1665 याच्या दरम्यान येसूबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासोबत झाला। लग्नाच्या वेळी येसूबाईंचे वय हे जेमतेम 6 ते 7 वर्ष होती। त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही माँसाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली। या जडणघडणीचा एकंदरीत परिणाम हा महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो। रणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव तत्परता त्यांच्या आयुष्यात दिसून येते। छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत माँसाहेब जिजाऊ संपूर्ण राजकारभार सांभाळत असत। त्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाई स्वराज्याची धुरा निर्भीडपणे सांभाळत असत। राज्यकारभार चालवण्यासाठी महाराणी येसूबाई यांच्या नावाची मोहर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतली होती। त्या मोहरीवरील मजकूर असा होता की श्री सखी राज्ञी जयती छत्रपती संभाजी महाराजांसारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यावर मायेची पांघरूण घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या। सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुड भरारी घेत होते। तेव्हा रायगडावरून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या कुशल राजनेत्या होत्या। गडावर येणारे वाद तंटे त्या स्वतः सदऱ्यावर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखत असत। इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला वैयक्तिकदृष्ट्या दुःखाला बाजूला सारून त्या खंबीरपणे स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या। राजाराम महाराज व शंभू राजांचे पुत्र थोरले शाहू दोन्ही स्वराज्याचे वारसदार एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहूंना आपल्या जवळ ठेवून राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले। बाहेरून रायगडास मदत करा आणि प्रसंगी जिंजीकडे जा असे राजाराम महाराजांना सुचवले। महाराणी येसूबाई स्वतः रायगड लढवत होत्या, परंतु पुढे जाऊन रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्या स्वतःला आणि आपल्या मुलाला मुघलांच्या हाती हवाली केले। आयुष्याची 27 वर्षे त्यांनी मुघलांच्या कैदेत घालवली। या काळात अनेक अडचणी त्यांना आल्या आणि सर्व अडचणी त्यांनी धैर्याने सोडवल्या। इसवी सन 1719 च्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या। दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही शकले त्यांनी पाहिली। आपापसातील वादामुळे परकीय सत्ता आपल्यावर कसे राज्य करतात हे त्या अगोदरपासूनच पाहत आल्या होत्या। त्यामुळे त्यांनी 1730 च्या आसपास वारणेचा तह घडवून आणला। त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे निधन झाले। याचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो। साताऱ्यातील संगम माऊली येथे त्यांचे अंतिम संस्कार झाले। त्यांची समाधी नक्की कुठे आहे यावर आजही संभ्रम आहे, परंतु इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या मते संगम माऊली येथे माऊली नदीच्या काठी चौथारा आहे। हीच महाराणी येसूबाई यांची समाधी होईल। महाराणी येसूबाई यांचे जीवन संपूर्णपणे स्वराज्यासाठी आणि आपल्या रयतेसाठी वाहिले होते। संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील कटकारस्थाने उधळून लावणाऱ्या आणि आपल्या पतीची खंबीरपणे पाठराखण करणाऱ्या आणि कोल्हापूर सातारा विभागलेल्या गाद्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणाऱ्या या महाराणी येसूबाई साहेब